बरोळे, मी वर्ग 5वा. मी आज लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त एक गोष्ट सांगत आहे. एकदा टिळकांच्या वर्गात मधली सुट्टी झाली. मधल्या सुट्टीत काही मुलांनी भुईमुगाच्या शेंगा आणल्या होत्या. त्या शेंगा आपल्या मित्रांमध्ये त्यांनी वाटून खाल्ल्या, पण टिळकांनी एकही शेंग खाल्ली नव्हती. त्या मुलांनी शेंगा खाताना एक घाणेरडा प्रकार केला. त्यांनी वाटेल तिथे टरफले टाकली. मधली सुट्टी संपल्यानंतर गुरुजी वर्गात आले आणि वर्गातला कचरा पाहून ते संतापले. विचारले, कुणी खाल्ल्या हे शेंगा? सर्वजण गप्प राहिले. गुरुजींना हे अपेक्षित होतच. त्यांनी शिक्षा सुनावली. ठीक आहे, कोणी खाल्ल्या हे शेंगा सांगणार नसाल तर उचलायला लागत टरफले. मुले ताबडतोब कामाला लागली. टिळक मात्र आपल्या जागेवर बसून होते. गुरुजींनी विचारले, का साफ करत नाही? टिळक म्हणाले, मी शेंगा खाल्ल्या नाहीत आणि मी टरफले उचलणार नाही. गुरुजी म्हणाले, तेव्हा बरं मी विचारलं कोणी खाल्ल्या हे शेंगा, तेव्हा बरं शांत बसलास? टिळक म्हणाले, मला चहाडी करायची नव्हती म्हणून मी गप्प राहिलो, पण मी शेंगा खाल्ल्या नाही तेवढं मात्र सांगतो. गुरुजी म्हणाले, वा रे वा, एकतर कुणी खाल्लं शेंगा ते सांग, नाही एकतर कुणी खाल्लं ते सांगणार नाही आणि मी दिलेली शिक्षाही पाळणार नाही. एकतर कुणी खाल्ल्या शेंगा हे सांग, नाही तर टरफले उचल, नाही तर चालता हो वर्गातून. टिळकांनी आपला दप्तर आवरला आणि वर्गातून निघून गेले. तात्पर्य, टिळकांनी आपल्या मित्रांची चहाडीही केली नाही आणि त्यांनी न केलेल्या चुकीची